नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद 4 अध्याय 12 ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन, श्लोक नंबर 24। तस्य अखिल जगत् धातुः आवाम देवस्य शांगिनः पार्षदो इह संप्राप्तो नेतुं त्वां भगवत्पदं तस्याखिल जगत् धातुर् आवाम देवस्य शार्ङ्गिनः पार्षदाभ्यः संप्राप्तो नेतुं त्वां भगवत्पदम् तस्याखिल जगद्धातुर् आवाम देवस्य शार्ङ्गिनः पार्षदाभ्यः संप्राप्तौ नेतुं त्वां भगवत्पदम् तस्याखिल जगद्धातुर् आवाम देवस्य शार्ङ्गिनः पार्षदाभ्यः संप्राप्तौ नेतुं त्वां भगवत्पदम् तस्याखिल जगद्धातुर् आवाम देवस्य शार्ङ्गिनः पार्षदाभ्यः संप्राप्तौ नेतुं त्वां भगवत्पदम् तस्याखिल जगद्धातुर् आवाम देवस्य शार्ङ्गिनः पार्षदाभ्यः संप्राप्तौ भगवत्पदम् तस्य त्यांचे भगवंतांचे अखिल संपूर्ण जगत विश्व धातुः निर्माता आवाम आम्ही देवस्य परम भगवंतांचे शार्ङ्गिणः ज्यांच्याकडे शांग नावाचे धनुष्य आहे पार्षदौ सहचर
इह आता संप्राप्तौ आलो आहोत नेतुम नेण्यासाठी त्वाम तुम्हाला भगवत पदम भगवंतांच्या पदास अथवा स्थानास. भाषांतर अखिल विश्वाचे निर्माता असलेल्या आणि शांग नामक धनुष्य हाती धारण करणाऱ्या परम भगवंतांचे आम्ही प्रतिनिधी आहोत. तुम्हाला आध्यात्मिक जगतात घेऊन जाण्यासाठी आमची विशेषत्वाने नियुक्ती करण्यात आली आहे. काल आपण वाचायला सुरुवात केली की भगवंतांचे पार्षद सनंद आणि नंद हे ध्रुव महाराजांना घ्यायला आलेत. ते बोलायला सुरुवात करतात. हे राजन, तुमचे कल्याण असो. आमचे बोलणे कृपया ध्यानपूर्वक ऐका. तुम्ही केवळ 5 वर्षाचे होता तेव्हाच तुम्ही कठोर तपश्चर्या केली आणि त्यायोगे भगवंतांना संतुष्ट केले. तर त्या भगवंतांचे आम्ही प्रतिनिधी आहोत आणि तुम्हाला भगवत धामात घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. तात्पर्य, भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की माझ्या दिव्य लीलांचे केवळ ज्ञान प्राप्त करून जो मनुष्य माझे वास्तविक स्वरूप जाणतो, मी कसा प्रकट होतो आणि मी कसे कार्य करतो हे जाणतो, तो आध्यात्मिक जगात त्वरित प्रवेश करण्यास पात्र होतो. मग त्या भौतिक जगातील असोत अथवा आध्यात्मिक जगातील असोत. भगवद्गीतेमध्ये हे म्हटलेलं आहे की तुम्ही जर भगवंत कशासाठी येतात, कसे प्रकट होतात आणि काय कार्य करतात, याद्वारे तुम्ही जर भगवंतांचं स्वरूप जाणलं, वास्तविक स्वरूप, भगवद्गीतेत शब्द वापरलेला आहे तत्वतः, तर तुम्ही आध्यात्मिक जगात जाण्यास त्वरित पात्र होता. जन्म कर्म च मे दिव्यम. भगवद्गीतेत सांगितलेले हे तत्व ध्रुव महाराजांच्या संदर्भात लागू पडते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात तपश्चर्येद्वारे भगवंतांचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्या प्रयत्नांचे परिपक्व फळ म्हणून ते भगवंतांच्या पार्षदांसमवेत आध्यात्मिक जगात जाण्यास पात्र ठरले होते. सुदुर्जयम विष्णुपदम जितं त्वया यत्सूर्यो प्राप्य विचक्षते परम अतिष्ठ तच्चंद्र दिवाकरादयो ग्रहर्क्षतारा पर्यंती दक्षिणम. विष्णुलोक प्राप्त करणे अत्यंत अवघड आहे, परंतु तुम्ही आपल्या तपश्चर्येने त्यावर विजय मिळवला आहे. अगदी महान ऋषींना आणि देवतांनाही वैकुंठात स्थान मिळू शकत नाही. तो परमश्रेष्ठ असा विष्णुलोक केवळ पाहता यावा म्हणून सूर्य, चंद्र, इतर सर्व ग्रहलोक, तारे, नक्षत्रे आणि सौरमालेतील सर्व ग्रह त्याच्या सभोवती प्रदक्षिणा घालतात. कृपया तेथे जाण्यासाठी तुम्ही आता यावे. तुमचे स्वागत आहे. तात्पर्य, भौतिक जगात देखील तथाकथित सो कॉल्ड वैज्ञानिक, दार्शनिक म्हणजे तत्वज्ञानी आणि मानसिक तर्कवादी हे आध्यात्मिक जगामध्ये विलीन होण्याचा खडतर प्रयत्न करतात, परंतु ते कधीच तेथे जाऊ शकत नाहीत. तथापि भक्ताला भक्तिमय सेवेच्या आचरणाने आध्यात्मिक विश्वाच्या स्वरूपाचा केवळ साक्षात्कार होतो इतकेच नव्हे, तर तो ज्ञान आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगण्यासाठी तेथे जातो.
सनंद आणि नंद सांगतात की विष्णू लोक प्राप्त करणे अत्यंत अवघड आहे, अत्यंत कठीण आहे, परंतु तुमच्यासारखे भक्त तिथे जाऊ शकतात, ज्यांनी भगवंतांचं स्वरूप जाणलेलं आहे. भगवद्गीतेचा संदर्भ देतात श्रील प्रभुपाद. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. ज्यांनी भगवंतांना तत्वतः जाणलं तो भगवद्धामात जाण्यासाठी पात्र होतो. बाकीचे कितीही प्रयत्न करोत ते तिथे जाऊ शकत नाहीत. तत्वज्ञानी लोक प्रयत्न करतात. तत्वज्ञानीच लोकच ऍक्च्युली मानसिक तर्कवादी असतात. प्रभुपादांनी जरी ते वेगवेगळे कॅटेगरी केलेली असली तरी तत्वज्ञानाच्या आधारावरती वेगवेगळे मार्ग शोधत असतात भगवद्धामात कसं जायचं. आणि एक असतात शास्त्रज्ञ, ते आपल्या बुद्धीच्या जोरावर मेकॅनिकली भगवद्धामात जायचा प्रयत्न करत असतात. रॉकेट तयार कर, मशीन तयार कर. जसं मिस्टर इलॉन मस्क आता मंगळावरती जायचं प्लॅनिंग करतोय. हे सगळे प्रयत्न कशासाठी? एक तर त्यांना वाटतं की दुःखातून सुटण्याचा हाच मार्ग आहे. ऑफकोर्स हाच मार्ग आहे दुःखातून सुटण्याचा. आणि दुसरं म्हणजे मानवी बुद्धीला मी काहीतरी ग्रेट करतोय हे स्वतःला आणि जगाला दाखवायचं असतं. त्या हव्यासापोटी आपण काही करतो. प्रभुपाद हे बऱ्याचदा सांगायचे. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हाच चंद्रावर जायचा पहिला प्रयत्न अमेरिकेने केला होता, अपोलो मिशन. आणि रशिया पण तेच प्रयत्नात होती, स्पुटनिक मिशन. हे सगळं बघून श्रील प्रभुपादांनी एक छोटस पुस्तक लिहिलं. त्याच्यावरती त्याचं नाव आहे इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स. इतर ग्रहांचा सुगम प्रवास. शास्त्राच्या आधारावरती श्रील प्रभुपाद सांगतात की तुम्हाला या भौतिक जगामध्ये कुठल्या ग्रहावरती जायचं असेल, चंद्र, सूर्य, इंद्र, स्वर्ग, मंगळ, बुध, प्लुटो, युरेनस, कुठेही जायचं असेल, त्या ग्रहलोकाचा अधिष्ठाती देवता कोण आहे हे पहिल्यांदा तुम्हाला शोधून काढावं लागेल. आणि त्या देवतेच्या संतुष्टीसाठी तुम्हाला त्याची उपासना करावी लागेल. एवढी सिंपल प्रोसेस आहे. पण दुर्दैवाने देवी देवतांची उपासना जरी करायची म्हटलं तरी सुकृती लागते. दुर्जन दुष्कृतीवाले देवी देवतांची पण उपासना करू शकत नाही. मग आपण पडलो सगळे राक्षस लोक, दुर्जन. आपल्याला नाही देवी देवतांची पूजा करायची आहे, नाही त्यांना संतुष्ट करायचं आहे. कारण देवी देवतांची पूजा, उपासना, यज्ञ करायचं म्हटलं की त्याग करावा लागतो. त्याग आपल्या धर्मात बसत नाही. मग आपण प्रयत्न करतो मेकॅनिकली स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तिथे जायचं, पण ते शक्य नाही. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देताना सांगतात की तुम्हाला इथून लंडनला, इंग्लंडला किंवा अमेरिकेला जायचं असेल तरी शक्य नाही. तिथे एक प्रशासन आहे, ते तुम्हाला येऊ देत नाही. त्याची परवानगी घ्यावी लागते, व्हिसा काढावा लागतो, तिथे जायची तयारी करावी लागते. थंड प्रदेश आहे, कपडे वेगळे घ्यावे लागतात. तसंच या कुठल्याही ग्रहलोकावरती जायचं असेल तर तिथल्या देवतेची परवानगी घ्यावी लागते. आणि तिथे जाण्यासाठी शरीर बदलावं लागतं. याच शरीरात आपण जाऊ शकत नाही. शास्त्रामध्ये काही उदाहरणं आहेत जे याच शरीरामध्ये जाऊन येतात, पण जनरली नॉट अलाउड. तर हे जितकं सोपं आहे तितकंच भगवत धामात जाणे देखील सोपं आहे. परंतु मेकॅनिकल प्रयत्न बंद केले पाहिजे.
स्वतःच्या बुद्धीच्या बळावर, वैज्ञानिक तत्वज्ञानाच्या बळावर तिथे जायचा प्रयत्न बंद केला पाहिजे. एकमेव उपाय आहे भगवंतांना आणि भगवत धामाला प्राप्त करायचा. एकमेव सोल्युशन आहे. भक्त्या म्हणजे भक्तिमय सेवा करणे. भक्ती माम अभिजानाति भगवान म्हणतात. कृष्ण भावनामृत संघटना इतकी सामर्थ्यशाली आहे की जीवनाच्या या तत्वांचे पालन करून आणि भगवत प्रेम विकसित करून मनुष्य अगदी सहजपणे भगवत धामात परत जाऊ शकतो. सहजपणे. थोडं ऐकायला विचित्र वाटतं, कारण रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की महाभयानक कठीण आहे. आठवड्यातून एक दिवस सत्संगासाठी वेळ काढा म्हटलं तरी अवघड आहे. प्रभुपाद एवढं असं कसं काय लिहितात ते सोपं आहे म्हणून. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये असं वाटतं की एखाद्या पुरोहित ब्राह्मणाला 5,001 रुपये दिले किंवा 50,001 रुपये दिले तर तो आपल्यासाठी सगळं करतो. हा सोपा मार्ग आहे. स्वतः काहीतरी करणे वेळ काढून भगवंतांसाठी कठीण काम आहे असं वाटतं. पण ऍक्च्युली हे सोपं असतं. कारण कुठल्या पुरोहिताला ब्राह्मणाला पैसे देऊन किंवा अन्नदान करून भगवत धाम मिळत नाही. नाही दुसरे कुठले ग्रहलोक मिळतात. तुमची भावना बदलावी लागते. भावना जर पापी असेल, पाप करायचीच असेल आणि फक्त कुणाला तरी पैसे देऊन पैशाच्या बळावरती मी भगवत धामात जातो किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रहावरती जातो, शक्य नाही. जीवनाच्या या तत्वांचे पालन करून आणि भगवत प्रेम विकसित करून मनुष्य अगदी सहजपणे भगवत धामात जाऊ शकतो. सहज, एकदम सहज होत. सुलभ. आपण काल वाचत होतो सुलभ. या संदर्भातील व्यवहार्य उदाहरण म्हणजे ध्रुव महाराजांची कथा होय. व्यवहार्य म्हणजे काय? प्रॅक्टिकल उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. ध्रुव महाराज भगवत धामात गेले अगदी सिंपल प्रोसेस वापरून. बरेच ऋषी मुनी साधू धार्मिक लोक भगवत धामात जायचा प्रयत्न करतात. त्यांना जायला परवानगी दिली जात नाही. ध्रुव महाराजांनी मात्र एकदम इझिली. तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक चंद्रावर जात आहेत, पण तेथे जाऊन राहण्याचा आपल्या प्रयत्नात ते विफल होत आहेत. मात्र त्याच वेळी भक्त अगदी सहजपणे इतर ग्रह लोकांचा प्रवास करतो आणि शेवटी भगवत धामात परत जातो. भक्तांना इतर ग्रहावर जाण्यामध्ये किंचितही स्वारस्य नसते, इंटरेस्ट नसतो. परंतु एखादा प्रवासी दूरवर असणाऱ्या ठिकाणी जाताना अनेक लहान मोठी ठिकाणे पाहतो. त्याप्रमाणे भक्त भगवंतांच्या धामात जातेवेळी डोळ्यासमोरून जाणारी स्थळे म्हणून सर्व ग्रहलोक पाहतो. पुढे वर्णन आहे त्याचं. ध्रुव महाराज जाता जाता सगळ्यांना हॅलो करून जातात. जनलोक, तपलोक, महलोक, स्वर्गलोक. इंद्रदेव बाकीचे सगळे देवी देवता बघत असतात असे तोंड पाडून. आम्हाला पण यायचंय. कोणी जाऊ शकत नाही, फक्त भक्त जाऊ शकतो. बृहद भागवतामृतामध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे. ऑफकोर्स भक्ताला कुठल्या या दुसऱ्या स्थळी जाण्यासाठी इंटरेस्ट नसतो. प्रभुपाद सांगतात हे चंद्रावर जाणे याच्यावरती आपण बऱ्याचदा चर्चा केलोय, तरीही अजून बऱ्याच लोकांना पटत नाही. अजून आपल्या भक्त लोकांना पटत नाही ऍक्च्युली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं बोगस आहे. सगळं कोणी जाऊ शकत नाही चंद्रावरती. इट्स नॉट पॉसिबल. ते जातात आणि लाईव्ह तुम्हाला टीव्हीवर दाखवतात. असं कसं काय? म्हणजे ते गेले त्याच्या आधी कोणीतरी जाऊन तिथं कॅमेरा लावला पाहिजे ना. नाही, चंद्रायन लँड होते
कशावरती? चंद्रावरती. मग ते रेकॉर्डिंग कोण करते? तिथली लोक. आणि 5G ने पाठवतात इकडे आपल्याला, व्हॉट्सअपवर ट्रान्सफर करतात. पुढे म्हणतात सुनंद आणि नंद, अनास्तितम ते पितृभीर अन्ये पंग्य कहिर्चिता आतिष्ठ जगताम वंद्यम तद विष्णु परमं पदम. तद विष्णु परमं पदम. आदरणीय ध्रुव महाराज, तुमच्या पूर्वजांना तसेच अन्य कोणालाही तुमच्या पूर्वी अशा दिव्य ग्रहाची प्राप्ती झालेली नाही. भगवान श्री विष्णू व्यक्तिशः निवास करीत असलेला हा विष्णुलोक नामक ग्रह सर्वोच्च आहे. विश्वातील सर्व ग्रहांच्या निवासांसाठी तो परम वंदनीय आहे. कृपया आमच्या सोबत समवेत या आणि तेथे शाश्वत निवास करा. प्रभुपाद म्हणतात, ध्रुव महाराज जेव्हा तपस्या करण्यासाठी वनात गेले तेव्हा आपल्या पूर्वजांनी स्वप्नातही कल्पना न केलेले पद मिळवण्याचा त्यांचा दृढ निश्चय होता. उत्तानपाद हे त्यांचे वडील, मनु हे आजोबा आणि स्वतः ब्रह्मदेव हे त्यांचे पंजोबा होते. म्हणून आपण पंजोबा ब्रह्मदेव प्राप्त करू शकतील त्याही पेक्षा श्रेष्ठ राज्य त्यांना हवे होते. आणि असे राज्य प्राप्त करण्याची सुविधा आपल्याला हवी अशी विनंती त्यांनी नारद मुनींना केली. भगवान श्री विष्णूंच्या सेवकांनी त्यांना सांगितले की तुमचे पूर्वजच नव्हे तर तुमच्या पूर्वी कोणासही श्री विष्णूंचे निवासस्थान असलेला विष्णुलोक प्राप्त करणे शक्य झालेले नाही. याचे कारण म्हणजे या भौतिक जगातील जवळजवळ प्रत्येक जण एकतर कर्मी, ज्ञानी किंवा योगी असतो आणि क्वचितच कोणी शुद्ध भक्त असतो. विष्णुलोक नावाचा अलौकिक ग्रहलोक एकमेव भक्तांसाठीच आहे, कर्मी, ज्ञानी अथवा योगी जनांसाठी नाही. थोडस वाचायला विचित्र वाटतं आपल्याला. श्रील प्रभुपाद हे नेहमी लिहितात, कारण आपल्यापैकी नाही कोणी कर्मी आहे, ज्ञानी आहे ना, योगी आहे, नाही आपल्यापैकी कोणी कर्मी, ज्ञानी, योगी बनू शकतो. इतके आपण खालच्या थराला आलेलो आहे कलियुगामध्ये. जरी प्रभुपादांनी असं लिहिलेलं असलं तरी लक्षात ठेवा, कर्मी, ज्ञानी, योगी होणे पण एवढं सोपं नाही. सगळ्यांनी पण त्याग केलेला असतो. हे सगळे भगवत धामाचा जाण्यासाठी प्रयत्न करत असतात, कृत्रिमरित्या प्रयत्न करत असतात. आणि बऱ्याच कालावधीनंतर बरेच क्लेश भोगून रस्त्यातले दुःख सोसून भक्ती मार्गावरती येतात हे सगळे लोक. परंतु इथे मुद्दा काय सांगतायत प्रभुपाद की यातले कोणी भगवत धामात जाऊन नाही जाऊ शकत. भगवत धामात फक्त भक्तच जाऊ शकतो, फक्त भक्तासाठी आहे. आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मलोक हे देखील शाश्वत निवासस्थान नाही. कालच वाचलं आपण, ब्रह्मदेवांचे आयुष्य अत्यंत प्रदीर्घ असल्यामुळे त्यांच्या जीवनातील एक दिवसाची कालगणना करणेही अवघड आहे. आणि तरी सुद्धा ब्रह्मदेवांचा आणि त्यांच्या ग्रहलोकातील इतरांचाही मृत्यू होतो. ते आपण काल परवा भगवद्गीतेत वाचत आहोत. या संदर्भात भगवद्गीता म्हणते, आ ब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुना. विष्णू लोकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर प्रत्येकास भौतिक जगातील जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या 4 गोष्टींच्या चक्रातून सातत्याने फिरत राहावेच लागते. पुनरावर्तीनं, पुनर्वृत्ती म्हणजे पुन्हा जन्म, मृत्यू. आ ब्रह्म भुवनालोक. भगवद्गीतेत 15व्या अध्यायात एका ठिकाणी म्हणतात की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या धामामध्ये एकदा गेल्यानंतर पुन्हा कधीच परतून यावे लागत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ धाम आहे. ध्रुव महाराजांना आठवण करून देण्यात आली की आमच्या समवेत तुम्ही ज्या ग्रहलोकी येणार आहात तेथून कोणीही पुन्हा या भौतिक जगात येत नाही. भौतिकी शास्त्रज्ञ चंद्र आणि इतर ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु ते ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकी जाण्याची कल्पनाही करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे.
भौतिक गणनेनुसार प्रकाशाच्या वेगाने प्रवास केल्यास विश्वातील सर्वोच्च ग्रहावर जाण्यासाठी 40,000 प्रकाश वर्षे लागतील. प्रकाश वर्ष, लाईट इयर्स ज्याला म्हणतात की नाही. या जगातलं डिस्टन्स म्हणजे अंतर मोजायचं माप वेगवेगळी आहेत. कोणी इंच, सेंटीमीटर, फूट, माईल, किलोमीटर, वेगवेगळ्या देशात वेगवेगळी सिस्टीम आहे. परंतु त्याच्या कितीतरी करोडो पटीने फास्ट गोष्ट मोजायची असेल तर पहिल्यांदा तर आपण या भौतिक जगामध्ये ध्वनीचा स्पीड त्याच्याशी कम्पेअर करतो. हो की नाही. काही विमान आहेत ते ध्वनीच्या स्पीड पेक्षा फास्ट जाऊ शकतात, आपण शोधून काढली. परंतु त्याच्याही पेक्षा फास्ट अजून स्पीड शोधायचं असेल तर शास्त्रज्ञ लोक लाईटचा स्पीड कम्पेअर करतात. लाईटला म्हणजे प्रकाश हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागतो, आणि हे खूप फास्ट असतं. जसं सूर्य आपल्यापासून करोडो किलोमीटर अंतरावरती असून त्याचा प्रकाश मात्र आपल्या पृथ्वीवरती एका सेकंदात येतो, लेस दॅन सेकंद ऍक्च्युअली. त्याला प्रकाशाचा स्पीड म्हणतात. मग अशा प्रकाशाच्या स्पीडने 40,000 वर्ष प्रवास करावा लागतो तेव्हा ब्रह्मलोक येतं. आपण वेगवेगळे मशीन्स तयार करून तिथे जायचा प्रयत्न करतोय. जरी समजा तुम्ही, प्रभुपाद नेहमी म्हणायचे, जरी समजा तुम्ही मशीन बनवण्यामध्ये यशस्वी झाला तरी 40,000 वर्ष जगणार आहे का तुम्ही तिथे जाऊन? 60 वर्ष जगायची प्रॉब्लेम आहेत आपले, 70 वर्ष. 40,000 वर्ष कसं जगणार? कोणाला पाठवायचं तिथे? मशीन जरी गेलं तरी त्याच्यातून कोण जाणार? तसं इलॉन मस्क नेहमी म्हणतो की 40,000 वर्ष प्रवास करायचा असेल तर ते जे मशीन आहे त्याला तेवढं इंधन पण लागेल. इंधन मात्र त्यांनी शोधून काढलं. न्यूक्लिअर पॉवर्ड रॉकेट तयार करतात. न्यूक्लिअर एनर्जी आहे ना, अणुऊर्जा ज्याला म्हणतो आपण, अणुऊर्जा इतकी स्ट्रॉंग असते की हजारो करोडो वर्ष एक अणूला असं थोडस ऍजिटेट केलं की ते हजारो करोड वर्ष ती ऊर्जा देत राहते. एवढीच डेंजरस असते. ते वापरायचं म्हणतो इलॉन मस्क. त्याला परवानगी देत नाही आहेत. काहीतरी पैसे देऊन लाचलुचपत करून परवानगी घ्यायचा प्रयत्न करतोय. पण त्याच्या लक्षात येत नाहीये की 40,000 वर्ष टिकणारं इंधन शोधून काढलं तरी 40,000 वर्ष टिकणारा माणूस कुठून येणार? अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मॉडर्न सायन्सने शोधून काढल्यात, ज्या चुकीच्या आहेत, शास्त्रामध्ये त्याच्या विरुद्ध दिलेल्या आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मॉडर्न सायन्सने शोधून काढल्या, त्या चुकीच्या पूर्णपणे होत्या, परंतु हळूहळू नवीन शास्त्रज्ञ शोध लावून शास्त्रामध्ये जे दिलंय तेच बरोबर आहे या स्टेजला येत आहेत. जसं की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पृथ्वीला सूर्य जवळ आहे चंद्रापेक्षा, चंद्र दूर आहे, असं 5व्या स्कंदामध्ये लिहिलेलं आहे श्रीमद भागवतमच्या. आता हे आपल्याला पण पटायचं कठीण आहे, कारण आपण शाळेत शिकून आलोय की पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असतो, सूर्य मात्र एवढा लांब आहे. अशा काही गोष्टी आहेत. जसं लिहिलेलं आहे की पृथ्वी आणि सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात, परंतु शास्त्रात लिहिलेलं आहे की सूर्य यांच्या भोवती फिरतो. सूर्यदेव एका रथामध्ये बसून या सगळ्यांच्या भोवती भोवती फेऱ्या मारून येतो. 5व्या स्कंदामध्ये खूप सुंदर वर्णन आहे सगळं, अगदी डिटेलमध्ये. अंतर, किती वेळ लागतो एक फेरी मारायला, सगळं दिलेलं आहे 5व्या स्कंदामध्ये भागवतम. ते आपल्याला पटायला कठीण जातं, परंतु हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. तुम्ही त्या लेवलला जर अभ्यास केला, ब्रह्माजींच्या लेवलला वगैरे जाऊन अभ्यास केला तर तुम्हाला पण पटेल, दिसेल, नाही असं नाही. परंतु आपल्याला जेवढी कल्पना आहे, ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या जोरावर जो अहंकारी होतो ना, त्याला पटत नाही लवकर.
याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे कूपमंडूक नीती. कूपमंडूक नीती म्हणजे कूप म्हणजे विहीर, विहिरीमध्ये असलेला बेडूक असतो ना, त्याला वाटतं की विहीरच सगळ्यात मोठा जलाशय आहे या जगातला. त्याला तलाव आहे, सरोवर आहे, समुद्र आहे म्हणून सांगितलं की तो म्हणतो हा काहीतरी चुकीचं सांगताय तुम्ही, माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी एवढं पाणी कधी बघितलेलं नाही. तशी आपल्या वैज्ञानिकांची गती आहे दुर्दैवाने. तर हे झालं या विश्वातील उच्चतर ग्रहलोकापर्यंत जायचं गणित. प्रकाशाच्या वेगाने, जे आपल्याला माहिती आहे किती फास्ट आहे, त्या वेगाने तुम्ही 40,000 वर्ष गेला तरी तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत पोहोचू शकत नाही. वायफळ प्रयत्न चालू आहेत आपले सगळे. भगवत धाम तर त्याच्यापेक्षा खूप लांब आहे. कारण आपण ऑलरेडी वाचलं 2-3 स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या, ब्रह्मलोकाच्या पलीकडे या ब्रह्मांडाचं कवच संपतं. अंड्याचं जसं कवच असतं तसं हे ब्रह्मांडाचं कवच संपतं. परंतु त्याच्या पलीकडे पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश याचे कवच आहेत. त्याच्या पलीकडे मन, बुद्धी, अहंकार याचे कवच आहेत, आवरण आहेत. आणि प्रत्येक आवरण हा आधीच्या आवरणाच्या 10 पटीने मोठा आहे. त्यामुळे एक वेळ तुम्ही असं इंधन शोधून काढू शकाल ज्याचा वापर करून तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत पोहोचाल, परंतु तिथून पुढे भगवत धामात जाणे मात्र इम्पॉसिबल आहे. त्याच्यासाठी शास्त्रात लिहिलेलं आहे की प्रकाशाचा नाही, मनाच्या वेगाने जरी तुम्ही करोडो वर्ष जरी प्रवास केला तरी तुम्ही भगवत धामाच्या गेट पर्यंत पण पोहोचू शकता. वायो रथापि मनसा मुनिपुंगवान. हे सगळं ऐकल्यावरती भीती वाटली पाहिजे, परंतु घाबरायचं काहीच कारण नाही. भगवंत सांगतात जो मला तत्वतः जाणतो, मला शरण येतो, त्याला एक क्षण पण लागत नाही. एका क्षणाचे करोड भाग केले ना, तेवढ्या टाइम मध्ये तो भगवत धामात जातो, तात्काळ, इमिजिएटली. तसंच इथल्या देखील वेगवेगळ्या ग्रहात तो जाऊ शकतो. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आपल्याला, प्रॉब्लेम तो आहे. अहंकारी जे लोक असतात ना, ते बऱ्याच चांगल्या गोष्टीला आपल्या अहंकारामध्ये मुकतात. हा मीच बरोबर आहे, ठीक आहे, तू इथेच राहा म्हणायचं. अरे तुला तिथे कसं जायचं मी शिकवायला, नाही मीच बरोबर आहे. या अहंकारामुळे आपण इथे अडकून राहिलोय, सुटत नाही. नाही. यांत्रिक प्रक्रियांद्वारे आपण या विश्वातील सर्वोच्च ग्रहावरही जाण्यास असमर्थ ठरलो आहोत. परंतु ध्रुव महाराजांनी आचरलेल्या भक्तियोग प्रक्रियेद्वारे आपण केवळ या विश्वातील इतर ग्रहांवरच नव्हे तर विश्वाच्याही पलीकडे असणाऱ्या विष्णू लोकांमध्ये प्रविष्ट होण्याची सुविधा प्राप्त करू शकतो. प्रभुपाद लिहितात तिथे, याविषयी अधिक माहिती आम्ही अन्य लोकांप्रत सुगम प्रवास या आमच्या छोट्या पुस्तकेत दिलेली आहे. हे पुस्तक आजकाल कुठे बघायला पण मिळत नाही. प्रभुपादांची पुस्तकच आपण जास्त विकत नाही आजकाल, वितरित करत नाही. हे पुस्तक मी बऱ्याच मंदिरामध्ये बघायचा प्रयत्न केला, कुठे सापडत नाही. काढून टाकलं बहुतेक त्यांनी. आहे, did you see it? Yeah, easy journey to other planet. पण मराठीत कधी बघितलं नाही मी तर लोकांना. मग हे पुस्तक जर आपण वाचलं तर हे मोदीजी, चंद्रयान-3, भारताने किती मोठं कार्य केलं असे आपले भक्त लोक कटाळा वाजवतात. मग कारण प्रभुपादांची पुस्तकं वाचायची नाहीत आपल्याला. पुढे म्हणतात, पुढचा श्लोक वाचून थांबूया, मग मैत्रेय ऋषी सांगतात. पुढे म्हणतात, नंद आणि सुनंदा, हे चिरंजीवी ध्रुव महाराज, एतत् विमान प्रवरम उत्तम श्लोक मौलिना उपस्थापितमायुष्मान अधिरोढुम त्वम अर्हसि.
हे चिरंजीवी ध्रुव महाराज निवडक प्रार्थनांनी पूजा केल्या जाणाऱ्या आणि सर्व जीव मात्रांचे प्रमुख असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी हे श्रेष्ठ विमान पाठवले आहे. अशा विमानात बसण्यास तुम्ही पात्र आहात. उत्तम श्लोक, भगवंतांचं एक नाव आहे उत्तम श्लोक, कारण भगवंतांना बेस्ट मधले बेस्ट श्लोक वापरून भगवंतांची स्तुती केली जाते, म्हणून त्यांना उत्तम श्लोक म्हटलेलं आहे. तात्पर्य, खगोलशास्त्रीय गणनेनुसार ध्रुव ताऱ्या समवेतच शिशुमार नावाचा आणखीन एक तारा आहे आणि तेथे या भौतिक विश्वाचे पालन करणारे भगवान श्री विष्णू निवास करतात. शिशुमार आणि ध्रुव लोकामध्ये वैष्णवां व्यतिरिक्त इतर कोणीही पोहोचू शकत नाही आणि याचे वर्णन पुढील श्लोकामध्ये केलेले आहे. भगवान श्री विष्णूंच्या पार्षदांनी ध्रुव महाराजांसाठी विशेष विमान आणले आणि त्यांना माहिती दिली की भगवान विष्णूंनी विशेष शत्वाने हे विमान तुमच्यासाठी पाठवले आहे. वैकुंठातील विमाने यांत्रिक योजनेने उडत नाहीत. इथे आपल्याला सगळी मेकॅनिकल अरेंजमेंट करावी लागते. बाह्य अवकाशामध्ये प्रवास करण्याच्या 3 प्रक्रिया आहेत. त्यापैकी एक प्रक्रिया आधुनिक शास्त्रज्ञांना ज्ञात आहे आणि ती कपोत वायू म्हणून ओळखली जाते. क म्हणजे बाह्य अवकाश, पोत म्हणजे यान आणि दुसरी ही प्रक्रिया कपोत वायू म्हणून जाणली जाते. कपोत म्हणजे कबूतर. दोन्ही शब्द सेम आहेत परंतु त्याच्यामध्ये डॅश आहे. पहिला आहे कपोत वायू, दुसरा आहे कपोत वायू. कपोत एकच शब्द आहे. क म्हणजे बाह्य अवकाश, पोत म्हणजे यान, म्हणजे मेकॅनिकली यान रॉकेट तयार करून जाणे. दुसरी प्रक्रिया म्हणजे कपोत वायू. कपोतचा अर्थ असतो कबूतर. मनुष्य कबुतरांना प्रशिक्षण देऊन त्यावर बसून अवकाशात भ्रमण करू शकतो. ऐकायला जरा विचित्र वाटतं परंतु कलियुगाच्या शेवटी वैज्ञानिक लोक हे पण प्रयत्न करतील, कारण त्यांची उंचीच तेवढी होणार आहे कबुतरावर बसण्याएवढी. आता शक्य नाही, पण इच्छा सोडणार नाहीत दुसरीकडे जाऊन भोगवृत्ती करायची. आणि तिसरी प्रक्रिया अतिशय सूक्ष्म आहे आणि ती अवकाश पतन म्हणून ओळखली जाते. ही तिसरी प्रक्रिया देखील भौतिकच आहे. ज्याप्रमाणे मनुष्याचे मन कोणत्याही यांत्रिक व्यवस्थेविना त्याच्या इच्छेनुसार कुठेही उडू शकते, त्याचप्रमाणे आकाश पतन पद्धतीची विमाने मनाच्या वेगाने कुठेही भ्रमण करू शकतात. या आकाशपतन पद्धतीच्याही पलीकडे वैकुंठ प्रक्रिया असून ती पूर्णतः आध्यात्मिक आहे. म्हणजे या जगामध्ये देखील असे बरेच जीव आहेत ज्यांनी ही सिद्धी प्राप्त केलेली आहे, वेगवेगळ्या ग्रह लोकांवर जाऊन तिथल्या लोकांशी भेटून येणे. पण जनरली त्या वेगवेगळ्या ग्रह लोकांवर जायला शरीर पण बदलावं लागतं, परंतु अशी सिद्धी प्राप्त केलेल्यांना शरीर बदलावं लागत नाही. आपल्या मनाच्या वेगाने जातात, इंद्रदेवांना भेटतात, परत येतात. परंतु भगवत धामात जर जायचं असेल तर यातली कुठलीही प्रक्रिया काम करत नाही. भगवत धामात जाण्यासाठी एकच प्रक्रिया आहे, ती म्हणजे भक्ती माम अभिजानाति, भक्तिमय सेवा करणे, भक्ती मार्ग. ध्रुव महाराजांना शिशुमार या स्थानी आणण्यासाठी भगवान विष्णूंनी पाठवलेले विमान पूर्णपणे आध्यात्मिक आणि दिव्य होते. हे विमान नाही पेट्रोल डिझेलवर चालत होतं, नाही कबुतरावर चालत होतं, नाही मनाच्या पॉवरवरती चालत होतं. हे पूर्णपणे भगवंतांच्या शक्तीवर चालणारे विमान. भौतिक वैज्ञानिक अशी विमाने पाहू शकत नाहीत आणि ती आकाशामध्ये कशा प्रकारे उडू शकतात याची कल्पना देखील करू शकत नाहीत. आध्यात्मिक जगताचा भगवद्गीतेत जरी उल्लेख केलेला असला तरी भौतिक वैज्ञानिकांना त्या दिव्य आकाशाविषयी काहीच ज्ञान नाही. परस्तस्मात् भावोन्य.
इथे थांबतात ते बोलायचं. पुढची कथा परत मैत्रेय ऋषी सांगतात. आपण देखील इथे थांबूया. मध्रू महाराज विमानात कसे बसतात, कसे जातात, जाता जाता कोण कोण देवी देवता त्यांना दिसतात वगैरेच वर्णन आहे पुढे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.